आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी येथील कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशालेमध्ये शिक्षक दिन अतिशय थाटामाटात संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री जगताप सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री मनोज शेठ बिहानी, C24 तासचे संपादक श्री वसंतराव झावरे सर या ठिकाणी उपस्थित होते। तत्पूर्वी विद्यालयाच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र वाडेकर यांच्या हस्ते गणरायांची आरती संपन्न झाली। विद्यालयामधीलच शिक्षिका श्री आणि सौ शिंदे मॅडम या दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा यावेळी संपन्न झाली आहे। शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमात विद्यालयामधील इयत्ता 12वी शास्त्रामधील कुमारी रुद्राक्षी धेंडे हिनं विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी ही चोखपणे आणि समर्थपणे सांभाळली आहे। त्याचबरोबर या वर्गामधील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी अनेक विषयांच्या शिक्षकांची जबाबदारी स्वीकारली होती। या प्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे श्री झावरे सर यांनी शिक्षक म्हणून काम करणं हे अतिशय जबाबदारीचे आणि पवित्र कार्य असल्याचं म्हटलंय। जुन्या काळी विद्यार्थ्यांना शिक्षा केली जात होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त आणि ज्ञान प्राप्त होत होतं असं त्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी विद्या मंदिरमधील अनेक दिवंगत शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिलाय। श्री गिरी सर हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते। त्यांनी शिक्षक दिनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कथन केलंय। तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी रुद्राक्षी धेंडे, कुमारी श्वेतलाना हिवाळे, कुमारी ऐश्वर्या झिने यांनी आपल्या मनोगतामधनं शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिवसाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडलाय। समजलं की खरंच किती टफ आहे हे। 100 मुलांना 80 मुलांचे IQ लेवल मॅच करून त्यांना शिकवणं किंवा त्यांना समजतंय का नाही, त्यांना सोप्या भाषेमध्ये सांगणं हे खरंच किती अवघड असू शकतं हे आज मला समजलं। अँड हॅट्स ऑफ टू ऑल माय टीचर्स की ते रोज एवढं सगळं करतात विथ द पेशन्स अँड विथ द ग्रेस ऑन देअर फेस। थँक यू व्हेरी मच टू ऑल माय टीचर्स। थँक यू अँड वन्स अगेन हॅपी टीचर्स डे। थँक यू एव्हरीवन। खूप धन्यवाद। या ठिकाणी आपण थोडासा बदल करतोय आपल्या कार्यक्रमाकरता। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक घनवट सर यांनी केले आहे, तर सौ कविता रासकर मॅडम यांनी अध्यक्षीय सूचना तर आभार प्रदर्शन स्वाती चुत्तर मॅडम यांनी केलाय। आज शिक्षक दिनानिमित्त मी 12वी सायन्समधली विद्यार्थिनी रुद्राक्षी धेंडे हिने मुख्याध्यापकांचा रोल प्ले केला आहे आणि खरंच हा रोल प्ले करत असताना मला जाणवलं की खरंच किती जास्त प्रेशर असतं। आपण म्हणतो की आपले टीचर्सचं हे डेलीचं रूटीन आहे की ते रोज आपल्याला शिकवतात, त्यांच्या हाताखालून अनेक बॅचेस गेलेले आहेत, पण आज मला समजलं की त्यांना देखील आपल्या एवढंच प्रेशर असतं। अँड हॅट्स ऑफ टू ऑल माय टीचर्स की त्यांनी इतका मोठा स्टाफ व्यवस्थितपणे सांभाळला। मुख्याध्यापकांचे खास करून आभार की त्यांनी इतका चांगला टीचिंग स्टाफ आम्हाला प्रोव्हाइड केला। थँक्यू व्हेरी मच टू ऑल माय टीचर्स आणि माझ्या सर्व टीचर्सला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। माझं नाव पगारे सृष्टी, मी इयत्ता 12वी सायन्समध्ये शिकते। आज आम्हाला इथं शिक्षक बनायचा खूप चांगला अनुभव भेटला। मी 7वी व 9वी वर्गाला शिकवलं। त्यांनी मला दिलेला
प्रतिसाद खूप छान होता आणि त्यांनी मलासुद्धा प्रिपेअर करून जावं लागले तिथं. मला प्रिपेरेशन करून जावं लागलं त्यांना शिकवायला, पण त्यांचा रिस्पॉन्स, त्यांचं शिक्षण आणि त्यांनी मला इतका चांगला रिस्पॉन्स दिला समोरून, मला खरंच खूप भारी वाटले. एक शिक्षक बनणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि हे टीचर्स हे सगळे रोज करता. खरंच हॅट्स ऑफ टू देम. सहदेव इयत्ता 12वी शास्त्र या वर्गात शिकते. आज शिक्षक दिनानिमित्त मी शिक्षक बनलेले आहे आणि मला खूप चांगला अनुभव भेटला आहे. पोरांना सांभाळणं, त्यांचं प्रश्न जाणून घ्यावे आणि त्यांना एकाग्रत करणे हे खूप अवघड असते आणि तेच रोज शिक्षक आम्हाला सांभाळत असतात आणि खूप चांगला अनुभव भेटला आहे मला. गुड मॉर्निंग, मी स्वेटलाना हिवाळे 11th सायन्समधून. मी आज रेलकर सरांचं रोल प्ले केला होता. 11th स्टँडर्डला केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवला. माझा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. सर्व मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. सगळे खूप अटेंटिव्ह होते आणि खूप मस्त होता अनुभव. टीचर बनणं काय सोपं नाही आहे हे पण कळालं आणि मस्तच होतं एक्सपिरियन्स. माझे नाव गायकवाड तनुजा. मी इयत्ता 12वी कला या वर्गात शिकते. मला आज शिक्षक बनून खूप छान वाटले. मी 5वी या वर्गामध्ये शिकवत होते. त्या मुलांनी देखील खूप छान माझे ऐकले व माझ्या शिकवण्याकडे लक्ष दिलं. त्या शिक्षक बनून मला खूप छान वाटले. थैंक यू. तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मेरा नाम मुबशिरा शेख. मैं आज सैयद सर का लेक्चर ली और नवी ड में ली थी. तो मुझे ये लेक्चर लेके बहुत अच्छा लगा. कैसे सिखाते हैं, कैसे दूसरे को मालूमात देते हैं. मैंने इस लेक्चर में जंगल का सब्जेक्ट लिया था. वो जंगल में क्या क्या रहते हैं, जंगल में कैसे सिखाते हैं वो लिया था. तो मुझे सिखा के बहुत अच्छा लगा. इयत्ता 12वीतील विद्यार्थी. आज शिक्षक दिनानिमित्त मी व माझे मित्र सर्व शिक्षक बनलो होतो. आम्हाला ही संधी देण्यासाठी सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो. खरंच शिक्षकांची ही जबाबदारी खूप मोठी असते. ती अनुभवायला त्याचा आम्हाला आज अनुभव आला. नमस्कार, मी राहुल जगताप, प्रभारी मुख्याध्यापक कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला येथे. आपल्या शाळेमध्ये सालाबादाप्रमाणे आजही शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये फक्त शिक्षकच नाही तर विद्यार्थी 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, आर्ट्स आणि सायन्स या विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकाची भूमिका उत्स्फूर्तपणे उत्तम अशी पार पाडलेली आहे. त्यांना आलेले अनुभवही त्यांनी दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. फक्त शिक्षकाचं काम नाही की मुलं जे आहेत हे आपले घरी मोबाईल किती वापरतात, मोबाईलवर किती तास आपण त्यांना ठेवतो आणि त्यावरती जर बंधन घातलं तर बऱ्यापैकी मुलगा आणि त्याचं जे वडील आहेत यांच्यामध्ये संवाद साधला जाईल. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्या मुलाचा आणि पाल्याचा किंवा त्या पालकांचा सुसंवाद साधेन याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. फक्त शाळाच आपली या मुलांची जबाबदारी घेऊ शकत नाही तर पालकांनीसुद्धा आपला मुलगा किती वेळ येत आहे, किती वेळ आपल्याजवळ बसतो आणि किती वेळ मोबाईल खेळत आहे, तो कोणत्या वर्गात आहे हे तरी जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भात आपण लक्ष देऊन त्या मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे, प्रगतीकडे आपण स्वतः लक्ष द्यावे असे पालकांना मी आवाहन करतो. जीवनाला आकार देणारा, जीवनाला दिशा देणारा आणि जीवनाला मार्ग दाखवणारा आदर्श आणि हिरो कोण असेल आजच्या या युगामध्ये तर तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक. या ठिकाणी आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं या विद्यालयात जो शिक्षक दिन साजरा होतो आहे त्याकरिता सर्वप्रथम मी माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना आणि ज्यांनी आज शिक्षकांची भूमिका निभावलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी शिक्षकांनाही मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. शिक्षक हा खरोखर एक जीवनाला मार्ग दाखवतो, घडवतो आणि आजच्या काळामध्ये, आजच्या या आधुनिक युगामध्ये जर अनुकरण करण्यासारखं कोणी असेल तर ईश्वरतुल्य भगवंतासारखी ती व्यक्ती म्हणजे शिक्षक आहे. मला या ठिकाणी अभिमान वाटतो की या पदावर मी आज कार्यरत आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं एक वाक्य आहे की माझ्या मृत्यूनंतरही मला जर पुनर्जन्म प्राप्त झाला तर तो शिक्षकाचा असावा. यातच खूप काही त्यांनी सांगून दिलेलं आहे. शिक्षक हे काम करणं
ही अनेक जन्मांची पुण्याई आहे असं म्हटलं जातं. तर हे काम आज आणि यापूर्वीही आमच्यासारख्या शिक्षकांच्या वाट्याला आलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेलं आहे, यांना याबद्दल जाणीव झालेली असेल की ते काम किती उच्च दर्जाचं आहे. मी पुनश्च एकदा या शिक्षक दिनाचं औचित्य साधून या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेश दाने, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.